संविधान व लोकशाहीचा सन्मान हाच तर आहे आमचा अभिमान। म्हणूनच प्रत्येक समस्येची दखल घेतो खुलेआम। हीच तर आहे लोकदखल न्यूजची शान। नमस्कार, मी संपादक चंद्रकांत धनगर आणि आपण पाहत आहात लोकदखल न्यूज। हिरेगरमध्ये शेतकऱ्याच्या गोट्यापर्यंत बिबट्याची मजल, शेतकऱ्यात चिंतेचे वातावरण। शेतकऱ्याच्या गोठ्यातील वासरावर बिबट्याने हल्ला करून अर्धा वासरू फस्त करून अर्धा दुसऱ्या रात्री केला लंपास। किशोर वन परिमंडळातील हिरेगर येथे 28 फेब्रुवारीच्या रात्री घडली ही घटना। गेली वर्षभरापासून बिबट्याने ह्या परिसरात धुमाकूळ घातला असून याआधी कुत्री, बकऱ्या व निळगाईची जंगलात शिकार करणारा बिबट्या शेतकऱ्याच्या गोठ्यापर्यंत पोहोचल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे। या परिसरात जंगलालगत भाजीपाला करणारा शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणावर असल्याने बिबट्याच्या ह्या हल्ल्याने शेतकरी हतबल झाला आहे। तर वन विभागाने तत्परतेने कारवाई करून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। ऐकूया ह्या हल्ल्याबाबत पशुवैद्यकीय अधिकारी काय म्हणतात। इकडे मध्येत पण बिबट्याचंच हे आलेलं ना, मध्ये इथे पण आपले केस झालेले ना करवेळला, तेव्हा पण तेच होतं। रिपोर्ट तर झालेला का? हो, बिबट्याच्या हल्ल्याने झाले हे आपल्याला गृहीत धरता येईल का? आपल्याला काय बोलतात? वन्य प्राण्यात झालेलं एवढा मी सांगू शकतो, एक्झॅक्ट नाही तुम्हाला सांगू शकत मी का वाघाने खाल्लंय का बिबट्याने खाल्लंय, पण वन्य प्राण्याने खाल्लंय। नाही, वन्य प्राणी म्हणजे नेमकं काय? बिबट्या हिंस्रच असेल कुठला ना बिबट्या? किती वाजता दादा? 11 जाता ह्या परिसरामध्ये बिबट्याचा किंवा वाघाचा वावर आहे याची ग्रामस्थांनी आपल्याला कल्पना दिली होती, पण आपण त्याच्यावर काय उपाययोजना केली का? आम्ही उपाययोजना आहे, जागोजागी आम्ही हिरेगर असोसिएशन इथं भीतीपत्रक लावले, नागरिकांना सरकारी गाड्या आणून ध्वनिक्षेपद्वारे सूचना दिल्या, हिरेगर गावात सुद्धा सभा घेतली, असोसिएशन गावात सुद्धा सभा घेतल्या, लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। लोकांना सूचना दिल्या की संध्याकाळनंतर बाहेर पडू नका, कारण ह्या वन्य प्राण्यांचा वावर हा संध्याकाळनंतर सुरू होतो। त्यामुळे आता इकडचे भागातले लोक बरेच कल्याण किंवा मुरबाड या भागात रात्री बेरात्री जातात, यांनाही सूचना दिल्या की असं करू नका, आपली काळजी घ्या, आपल्या जनावर बंदिस्त जागेत ठेवा। पण आता मी काय बिबट्यानेच खाल्ला असं तुमचं म्हणणं आहे? कारण बिबट्याच्या पावलाचे ठसे स्पष्ट दिसत आहे तिथं, आणि बिबट्याचा वावर बऱ्याच नागरिकांना इथे नेहमीच दिसतो। त्यामुळे कन्फर्म आहे, कारण एवढं मोठं कुठला साधा कुत्रा प्राणी इथं करू शकत नाही, हे मोठ्या प्राण्याचंच काम आहे, आणि बिबट्या इकडे सर्वत्र असल्यामुळे हा बिबट्याच आहे, मी ठामपणे सांगू शकतो। ग्रामस्थ म्हणून तुमची काय मागणी आहे? एक मागणी आहे। धनाजी बोल, इकडे या, दादा काय बोलले? समोर या, पाठीमागे नाही, इकडे दादा काय बोलले? इकडे या, समोर या। आता या माणसाला तुम्ही जनावर आहे म्हणून भरपाव देणार, ते मालक घेणार, याचाच तो वडील मेला असता, ते पोराही पैसे घेतलं, तो मालक राहिला असता का? माणसं हल्ला झाला तर काय करणार तुम्ही? मग याच्यावर तुम्ही करीत नाही, अजून चालू करीत नाही, याचा माझा पुढचा बोला मागतो। तुम्ही मागच्या मिटिंगला पण त्याच बोललं, त्या शिपायाने मला बोलला, जर तुम्हाला ओळखलं तर मी बोलत होतो खुर्ची, मी पुरा काय आलो नाही। अशा परिसरात आमचा भाजीपाला आहे, आमचा एकटा माणूस जाणारच ना, 4-4 माणसं रोज कोण जाणार जाईल? अशा पद्धतीत बोला। आता तो मालक पैसे खाईल साहेब, माझ्या घरामध्ये मी एकटाच कमवणार आहे, माझ्या मागे माझी पोरावाला आहेत, आई आहे, रात्री मला 1 वाजता कामावर नाही यायला लागतंय याच रस्त्याने। माझा पोर मला जर उद्या सकाळी झाला तर माझ्या प्रपंच काय पैसा भेटून त्याची बायका राहील का? हो, आमचा म्हणणं आहे। आणि अशी घटना 1 महिन्यापूर्वी आपल्या शेजारी झालेली ना, 6-7 किलोमीटरच्या अंतरावर झालेला आहे दविरीला। त्याच्याने फॉरेस्टर खात्याने या सगळ्या विषयाची जबाबदारी थोडीशी चांगल्या पद्धतीने हाताळायला पाहिजे। तुमच्या जंगलाचा तुम्ही राखण करता, गोष्ट खरी आहे, आम्हाला आमचा भाजीपाला जंगलाच्या करायला आहे, तुमच्या जंगलात तुम्ही बंधन करू शकता। रात्री आम्हाला 11 ते 1 वाजता 12 वाजता रात्री या रस्त्याने यायला लागतं। त्याच्यापुढे आमच्या गावामध्ये मीटिंग भरपूर झाल्या, मीटिंग लोकांनी घेतल्या वन्य खात्याने, पण वन्य खात्याने त्याच्यावर उपाययोजना काय केली? बाबा किडा जर दिसला, किड्याला मारू नका, जर त्यांनी सर्पदंश जर केला तो माणूस मरून जाईल, मग तू किडा घरामध्ये वाढवली, एकाला 200 गेला, दुसऱ्याला 200, त्याच्यावर काही भर दिला, त्याच्यावर भर दिला, परत दुसरी गोष्ट फॉरेस्ट खात्यातून एखादा लाकूड जाऊ नये, याच्यावर तुम्ही भर देता बाबा जंगल वाचला पाहिजे। मग जंगल वाचला पाहिजे ना, पण जीवित हानी नाही झाली पाहिजे, याच्यावर तुम्ही भर जास्तीत जास्त देणं गरजेचं आहे। किडा तर 200 करतो, किड्याला मारला नाही तर तो दुसरं 200 करील,
याच्यावर त्यांनी भर दिला. बाबा वन्य प्राणी दिसला त्याला मारू नका. मग तो त्याला मारू नका म्हणजे मग इथं आता ह्या हल्ला झालाय, उद्या माणसावर झालाय, काय करणार आपण? नाही तर बंदोबस्त तुम्ही माणसावर म्हणजे काय अंतर पण लांब ना, गावात जर वावर त्या चालू झालाय कारण अशी तर काय झालं भीतीचं वातावरण राहणारच ना. आता आम्ही इथे पोलोटीमध्ये झोपतोय, रात्री बाहेर निघतो लग्न. अरे एकटा शेतकरी आम्ही मागे असं आहे ना? आखे दिवस रात्री पोलोटीमध्ये झोपतोय आम्ही, रात्री बाहेर निघतो ना. बोला साहेब. सकाळी आज बातमी आली का हिरेगर असोसिएट रोडवर एका ठिकाणी एक वासरू बिबट या प्राण्याने खाल्लेलं आहे. तर प्रत्यक्ष जागेवरून पाहणी केली तर एक वासरू खाल्लेलं दिसलं. तर त्याची उपाययोजना म्हणून आज संध्याकाळी आम्ही ट्रॅप कॅमेरे लावलेले आहेत आणि सर्व ग्रामस्थांना सुरक्षित राहण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत. तसे आम्ही फिरतीवर आहेत सर्व. आपल्या गावात बिबट्या आलाय त्याचं कारण सर्वप्रथम असं आहे की आपल्या मेहनतीमुळे जे जंगल समृद्ध झाले त्यामुळे आज तो या भागात आलेला आहे. आणि सगळ्यांना बिबट्या म्हणजे वाघ बोलल्यावर भीती वाटते की तो माणसावर हल्ला करेल का. तर सगळ्यात पहिले आपण ते क्लिअर करून घेऊ की बिबट्या हा माणसावर हल्ला नाही करत. बिबट्या हा एक वाघाच्या जातीतला छोटा जीव आहे. तो माणसाला फार जास्त घाबरतो. बिबट्या त्याच्या नजरेच्या टप्प्यात जो असतो ना, म्हणजे आता बिबट्याची उंची जर एवढी असेल तर त्याच्या नजरेच्या टप्प्यात जो जीव येतो त्याच्यावरच हल्ला करतो. आपण उभे राहिल्यावर कमीत कमी 5 ते 5.5 फुटाचे असतो. एवढ्या मोठ्या जीवावर बिबट्या हल्लाच करत नाही. तर आपण त्यात कधी हल्ला करू शकतो तो, आपण एखाद्या रूममध्ये एखादी बोका कोंडला किंवा मांजर कोंडली आणि आपण त्याच्या अंगावर अचानक गेलो तर मांजरही माणसावर हल्ला करते, माहिती आहे ना सगळ्यांना. तसंच बिबट्याच्या आपण अचानक कधी समोर आलो ना तर आपल्यावर हल्ला होऊ शकतो. तर ते टाळण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, काही ठराविक गोष्टी आहेत. रात्रीचं शक्यतो बाहेर फिरणं टाळा. आणि जर आपण एकट्या दुकट्याने कुठे जातच असू तर आपल्या हातात काठी पाहिजे, ती वाजवत वाजवत आपण जायचंय. वाजवण्याचं कारण एवढंच की आपण त्या ठिकाणी पोहोचायच्या आधीच बिबट्याला आपला आवाज जाईल काठीचा, जेणेकरून तो तिथून पळून जाईल. किंवा सगळ्यांकडे आता फोन आहेत तर त्याच्यावर कुठलंही गाणं वाजवत जायचं, बिबट्या तिकडून पुढे निघून जातो. लहान मुलांची काही ठराविक काळजी घ्या. लहान मुलांना रात्रीच्या घराबाहेर पाठवू नका. बिबट्या हा काय कायमस्वरूपी आपल्या इथे नसतो. बऱ्याच वेळेस आणि बऱ्याच वर्षांपासून असं होतंय की हिवाळ्याच्या दरम्यान आहे ना बिबट्या आपल्या इथे येतो, पट्टा पडतो कल्याण मुरबाड. तर त्यामुळे ह्या सीझनला बिबट्या आपल्या इथे हमखास येतोच. तर आपण काही ठराविक ही काळजी घेतली की आपल्या गुरांचे जे गोठे आहेत ते बंदिस्त ठेवायचे. आपण जेव्हा कोणी गावातून बकऱ्या चरायला घेऊन जात असेल तर आपण जंगलाच्या भागात नाही घेऊन जायचं, त्यापासून माणसाला धोका नाहीये. आपल्याला जागेवर उभा राहून आपले हात वर करायचे आणि जेवढ्या जोरात ओरडता येईल तेवढ्या ओरडायचे. हात वर केल्याने काय होणार आहे, आपण त्याला अजून मोठे दिसू आणि ओरडल्याने तो घाबरून ताबडतोब पळून जाणार आहे. लोकदखल न्यूज साठी राज्यभरात प्रतिनिधी नेमणे आहे. इच्छुकांनी स्क्रीनवरील नंबरवर संपर्क साधा. आपला चॅनल आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, तसेच आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा. धन्यवाद.